9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन देवळा येथे मोठ्या उत्साहात साजरा करणार. रघु नवरे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक संपन्न. जगभरात 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर देवळा तालुक्यातही हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. माजी सरपंच व YBS ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रघु नवरे यांच्या अध्यक्षतेखाली देवळा येथे आदिवासी समाज बांधवांची विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत आदिवासी दिनाचे कार्यक्रम आखण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत रघु नवरे यांनी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आदिवासी समाजाचा इतिहास, संस्कृती आणि त्याग हा तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. 9 ऑगस्ट रोजी सर्वांनी एकजुटीने सहभागी होऊन हा दिन अभिमानाने साजरा करावा. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील पुतळ्याजवळ एकत्रित होऊन रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विचार मंच आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच आदिवासींच्या हक्क, आरोग्य, शिक्षण आणि शासकीय योजनांबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात आला. आयोजकांनी देवळा तालुक्यातील सर्व आदिवासी बांधव, महिला, युवक आणि विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आपली ओळख, आपला अभिमान या भावनेने हा दिन साजरा करूया, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या बैठकीला सरपंच केवळ गांगुर्डे, किरण गांगुर्डे, सुनील गांगुर्डे, सागर गांगुर्डे, कृष्ण पवार, काळू पवार, गोविंद सोनवणे, बाबाजी माळी, शरद सोनवणे, शरद पवार, विनोद सोनवणे, नितीन सोनवणे, सूरज जाधव, अनिल गांगुर्डे, बुरा वाघ, गणेश खैरनार, दौलत पवार, अवी गोजरे, सागर पवार, नाना गायकवाड, सुरेश पवार, सचिन जाधव, सुभाष माळी, हिरामण वाघ, भगवान गायकवाड, मयूर वाघ, निवृत्ती वाघ, सोहन गोयल, शंकर वाघ, समाधान सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढील काही दिवसात गावोगावी बैठका घेऊन प्रचार करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. वृत्तसंकलन समाधान केदारे, कार्यकारी संपादक, देवळा.